नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे शुक्रवार, तर उद्या आहे अपरा एकादशी. आता एकादशी कोणतीही असेल तर त्यावेळेस मग आपल्या घरामध्ये आपल्या मुलांची प्रगती होत नसेल किंवा घराची प्रगती होत नसेल, पतीची प्रगती होत नसेल, आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहावी म्हणून मग आपल्याला तुळशीजवळ काही वस्तू ठेवायच्या आहेत. तर त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता अपरा एकादशी असल्यावरती जर त्या एकादशीचा जरी तुम्ही उपवास करत नसाल तरी पण तुम्ही हा उपाय करू शकता. फक्त महिलांना जर मासिक धर्म असेल तर त्यावेळेस मग महिलांना हा उपाय करता येणार नाही. त्यावेळेस मग तुम्ही पुढील महिन्यामध्ये पण जी एकादशी येईल त्यावेळेस पण तुम्ही हा उपाय करू शकता. आता जर तुमच्या घरामध्ये सुतक वगैरे असेल, विटाळ वगैरे असेल तर त्यावेळेस मग तुम्ही घरातील कोणत्याही व्यक्तीला हा उपाय करता येणार नाही. आता एकादशी कोणतीही असेल तर बऱ्याच महिला म्हणा किंवा दादा म्हणा एकादशीचा उपवास हा करत असतात. तर मग त्यांनी उपवास जरी केला तरी पण आता ही जी एकादशी आहे तर आता 2025 मध्ये ही अपरा एकादशी आली आहे. त्यामुळे मग ह्या ज्या एकादशीच्या आहेत तर अनेक शुभ योग तयार होत आहेत. आता आज शुक्रवार असल्यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची आपल्याला एकत्र पूजा करायची आहे. एकत्र पूजा केल्यामुळे जे भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची पूजा करतात तर मग भगवान विष्णू त्या भक्तांवरती एकत्र पूजा केल्यामुळे त्या भक्तांना दुहेरी लाभ होतो. कारण की काय होतं की आपण भगवान विष्णूंची पण पूजा करतो आणि माता लक्ष्मीची पण पूजा करतो. त्यामुळे आपल्यावरती भगवान विष्णूंची पण कृपा राहते आणि माता लक्ष्मीची पण आपल्यावरती कृपा राहते. म्हणून मग दुहेरी लाभ होईल असे म्हटले जाते. त्याचप्रमाणे मग आजच्या दिवशी म्हणजेच की एकादशी कोणतीही असेल तर त्यावेळेस आपण मग पूजा तर करतच असतो दररोजच. दान आपण एकादशीच्या दिवशी म्हणा किंवा जे इतर दिवस आहेत त्या दिवशी पण आपण दान करत असतो. आपण दान केल्यामुळे काय होतं की त्या भक्ताला म्हणजे ज्यांनी कोणी दान केलं आहे मंदिरामध्ये म्हणा किंवा कुठेही गरजू व्यक्तींना तर त्यांना सुख समृद्धी प्राप्त होते, पापांपासून मुक्ती मिळते. जी पापं आपल्याकडून नकळत झाली असेल त्याच पापांपासून मग आपल्याला मुक्ती मिळत असते. आपण जर चुकून ते पाप केले असेल तर मग त्या पापांपासून मुक्तता मिळत नाही. त्याची शिक्षा आपल्याला मग भगवान विष्णू असू द्या किंवा कोणतेही देव असू द्या तर त्याची शिक्षा आपल्याला नक्की मिळत असते. आता भक्तांनी काय करायचं आहे म्हणजे सकाळी लवकर उठायचं आहे. सकाळी लवकर उठल्यानंतर स्नान करायचं आहे. स्नान करून झाल्यानंतर सकाळी सूर्यदेवाला जलार्पण करायचं आहे. जलार्पण करत असताना ओम सूर्यदेवताय नमः, ओम सूर्यदेवताय नमः असं मंत्र म्हणत मग आपल्याला सूर्यदेवाला जलार्पण करायचं आहे. जलार्पण करून झाल्यानंतर देवपूजा करून घ्यायची आहे. आणि आता घरामध्ये वातावरण प्रसन्न राहावे म्हणून घरातील नकारात्मकता निघून जावे, घराबाहेरची नकारात्मकता निघून जावी म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे, घराच्या बाहेर मग थोडंसं पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे किंवा तुम्ही त्यामध्ये गोमूत्र टाकून पण ते पाणी शिंपडू शकता आणि घरामध्ये पण तशाच पद्धतीचं पाणी शिंपडायचं आहे. ज्यावेळेस मग आपलं घर पवित्र होईल त्यावेळेस मग आपल्याला हा उपाय करायचा आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, सकाळी आपण उठल्यानंतर भगवान विष्णूंना पिवळी फुले अर्पण करायची आहेत. ज्यावेळेस आपण एक ताट म्हणा किंवा तामण म्हणा घेतो देवपूजा करण्यासाठी तर देवपूजा करत असताना जे आपण अभिषेक घालतो, आता भगवान विष्णूंची मूर्ती असेल तुमच्याकडे, जर नसेल तर तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती घ्यायची आहे. जरी तुमच्याकडे बाळकृष्ण नसतील तर तुम्ही मग श्री स्वामी समर्थ यांची मूर्ती घेऊन पण अभिषेक घालू शकता. अभिषेक घातलेलं जे पाणी आहे तर ते पाणी कुठेही इथे तिथे न टाकून देता मग ते काय करायचं आहे, घरातील सगळ्या व्यक्तींना प्यायला द्यायचं आहे आणि घरामध्ये सगळीकडे थोडंसं शिंपडायचं आहे. यामुळे काय होतं की घरामध्ये भगवान विष्णूंची कृपा राहते आणि घरातील नकारात्मकता निघून जाते. त्यानंतर मग भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहेत. आणि जे पण काय आपण आजच्या दिवशी मिठाई आणल्या असेल पिवळ्या रंगाची म्हणा किंवा जे पण काय असेल पिवळ्या रंगाचं तर ते फळ म्हणा ते अर्पण करायचं आहे. कारण एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना आपण जे पण काय पदार्थ वगैरे नैवेद्य म्हणून ठेवतो तर ते उपवासाचाच ठेवत असतो. आता हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी केलात तरी पण चालेल. तर मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, 7 गोमती चक्र घ्यायचं आहे. आणि मग जे आपण छोटं देवपूजेमध्ये वस्त्र वगैरे वापरतो तर ते आपल्याला एक वस्त्र घ्यायचं आहे आणि 2 अगरबत्ती घ्यायची आहे आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता हा जो दिवा आहे तर आपल्याला तुळशी मातेला आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे
आणि मग तुळशी मातेला आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे. त्या अगोदर आपल्याला तुळशी मातेचं जे वृंदावन आहे तर ते सकाळी स्वच्छ वगैरे करून घ्यायचं आहे. तिथे रांगोळी वगैरे काढायची आहे. माता लक्ष्मीची आपण ज्याप्रमाणे पूजा वगैरे करतो त्याचप्रमाणे तुळशी मातेला पण छान पूजा करून घ्यायची आहे. हळदी कुंकू लावून धूप लावायचं आहे. आणि मग जे आपण लाल वस्त्र घेतलं आहे तर त्यामध्ये काय करायचं आहे, तुळशी पुढे आपल्याला ते लाल वस्त्र अंथरायचं आहे, म्हणजेच की तुळशी माते पुढं. आणि मग जे आपण 7 गोमती चक्र घेतलं आहे तर ते गोमती चक्र जे आहे तर ते तुळशी माते पुढे जे वस्त्र ठेवलं आहे तर त्या वस्त्रावरती आपल्याला ठेवायचं आहे. आणि हळदी कुंकू लावायचं आहे गोमती चक्राला. आणि मग त्यानंतर काय करायचं आहे, पूजा करायची आहे. आणि पूजा करून झाल्यानंतर तुळशी माते पुढं आपल्याला आसन टाकून बसायचं आहे. आता आपण कोणतीही सेवा पूजा करत असताना, देवपूजेपुढं पण आपण देवपूजा करत असताना देवघरापुढे आपण आसन टाकूनच बसत असतो, कारण आपण आसन घेतल्याशिवाय कोणतीही पूजा किंवा सेवा आपली सफल होत नाही. म्हणून मग आसन घेऊन बसायचं आहे. आणि नंतर काय करायचं आहे, आपल्याला लक्ष्मी स्तोत्र पठण करायचं आहे. आणि नंतर मग 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. आणि नंतर मग त्याची जी आपल्याला पोटली आहे तर ती जी पोटली आहे तर ती पोटली बनवायची आहे. आणि तुळशी मातेचं जे खोड वगैरे असतं तर तिथे आपल्याला ती पोटली ठेवायची आहे. आणि तुळशी मातेला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालत असताना आपण आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा मंत्र म्हणत मग आपल्याला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. आणि ज्या पण काय आपल्या अडचणी आहेत, ज्या पण काय असेल घरामध्ये लक्ष्मी टिकून राहत नाही किंवा घराची प्रगती होत नाही, मुलांची, पतीची, जे पण काय असेल, ज्या अडचणी असतील त्या आपल्याला तुळशी मातेला सांगायचं आहे. आणि त्या आपल्या अडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करायचं आहे. आणि नंतर मग आपल्याला काय करायचं आहे, तर 21 दिवस ती पोटली आपल्याला तुळशी मातेजवळच ठेवायची आहे. आणि दररोज तुळशी मातेला जे आपण जल अर्पण करतो, पूजा करतो, तसेच मग आपल्याला 21 दिवस त्या पोटलीची ही आपल्याला पूजा करायची आहे दररोज. आणि मग 22व्या दिवशी ती जी पोटली आहे तर ती पोटली आपल्याला तुळशी मातेजवळ ठेवलेली ती तिथून उचलायची आहे. आणि मग वाहतं जिथे स्वच्छ वगैरे पाणी असेल तर त्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे. आता ही सेवा आपल्याला 21 दिवस करायचं आहे. आता 21 दिवस जर हा उपाय केला तर तुम्ही तुमच्या घरातील ज्या पण काही समस्या आहेत, अडचणी आहेत तर त्या दूर होतात. घरामध्ये लक्ष्मी टिकून राहत नसेल तर घरामध्ये लक्ष्मी टिकून राहते. घराची प्रगती होत नसेल तर प्रगती होते. मुलांची प्रगती होते, पतीची प्रगती होते. आणि घरामध्ये कधीच कोणत्या गोष्टीची कमतरता भासत नाही. त्यामुळे मग हा जो उपाय आहे तर हा उपाय आजच्या दिवशी आवर्जून करायचा आहे. तर मग आजच्या व्हिडिओतून एवढीच माहिती सांगायची होती. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.